जय जय रघुवीरा समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 5वा द्वैत कल्पना निर्शन नाम। श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान। श्री समर्थ। दासबोधामध्ये दशक 7 आणि समास 5 याचा आरंभ आजपासून करत आहेत। श्री समर्थ विमळ ब्रह्म समजून सांगत असताना काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत, महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात। निसर्ग, या निसर्गामध्ये पंचमहाभूत आहेत आणि या पंचमहाभूतांनी तयार झालेली ही सृष्टी आहे। त्यामध्ये आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या सर्व पंचमहाभूतांचा त्यामध्ये समावेश होतो। आणि समर्थ म्हणतात, आम्ही ब्रह्माची उपमा जर दिली तर कुठल्याही भूताला ती ब्रह्माची उपमा तंतोतंत लागू होत नाही। म्हणजे या पाचही पंचमहाभूतांमध्ये जर आम्ही कोणाला ब्रह्माची उपमा जर देत असू तर कुठल्याही भूताला ती ब्रह्माची उपमा तंतोतंत लागू होत नाही। परंतु ब्रह्माला जवळपास कुठलं भूत लागू पडेल तर उदाहरणार्थ म्हणून, दृष्टांत म्हणून असं देऊ शकतो तर त्याला आकाश आम्ही म्हणतो। गगन सदृश्यम ब्रह्म कसं आहे तर ते गगन सदृश्यम असं म्हटलं आहे। म्हणून ब्रह्मातली जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये बरीचशी आकाशाला लागू होतात, नाही असं म्हणता येणार नाही। म्हणून आकाश आणि गगन यामध्ये आम्ही ब्रह्माची कल्पना करू शकत नाही। आम्ही आकाशाला ब्रह्म म्हणू शकत नाही, पण आकाशामध्ये तो शून्यत्वाचा जर दोष नसता तर कदाचित ब्रह्माच्या अधिक जवळ आपण गेलो असतो। पण पुन्हा ब्रह्म झालंच नसतं, जवळ गेलं असतं पण ब्रह्म झालं नसतं, कारण ब्रह्मापासून उत्पत्ती यांची झालेली आहे। कारण ब्रह्मापासून माया निर्माण झाली आहे आणि पंचमहाभूतांमध्ये आकाश येते। म्हणून आकाश हे आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी अशा प्रकारची ही पंचमहाभूतं मानली जातात। आणि या पंचमहाभूतांमधून ही पृथ्वी निर्माण झालेली आहे आणि हे सगळं ब्रह्मांडच त्यामुळे निर्माण झालेलं आहे। परंतु त्यामध्ये जसं दुधामध्ये जशी साखर कालवली जाते तसं या सगळ्या पंचमहाभूतांमध्ये ब्रह्म हे कालवलं गेलेलं आहे। म्हणून समर्थांनी या ब्रह्माची आणि या मायेची जरा उकल अजून यावी यासाठी समर्थांनी पुढचा समास आपल्याला दिलेला आहे। समर्थ या समासामध्ये म्हणतात आहे, अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले। हे कधी दिलंय? पुढच्या समासामध्ये। आताचा समास आताच्या समासाचं नाव काय आहे? 5व्या समासाचं द्वैत कल्पना निर्शन नाम। आणि त्यामुळे समास पुढचा जो समर्थांनी दिला आहे त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात आहे, पहिल्याच ओवीमध्ये अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे। श्री समर्थांनी दशक 7 आणि समास 6 च्या पहिल्या ओवीमध्ये अद्वैत ब्रह्म निरोपिले, पण आता आपण कुठलं बघतोय? दशक 7वा ज्याचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मनाम आणि समास 5वा आपण पाहतो आहे द्वैत कल्पना निर्शन नाम। पण दशक 7 आणि 6 समास 6 ची पहिली ओळ मुद्दामच सांगतो आहे। त्यामध्ये समर्थ म्हणतात आहे, अद्वैत ब्रह्म निरोपिले। आता अद्वैत म्हणजे काय हो? की मी आता सांगितलं आहे जे कल्पना रहित संचले। आता सांगितलं ना, जे अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले, ते कसं आहे? कल्पने रहित आहे। क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे। आम्हाला हे निरूपण ऐकून काय मिळणार आहे तर आपल्याला तदाकार होता येणार आहे। तदाकार म्हणजे त्याप्रमाणे होणार आहे। आणि म्हणून माया आणि ब्रह्म याची उकल समर्थांनी या 5व्या समासामध्ये केलेली आहे। आणि या 5व्या समासाचं जे फलित आहे ते 6व्या समासाची पहिली ओळी आहे। पहिली ओवी जी आता आपण वाचली। म्हणून म्हटलं आहे, केवळ ब्रह्म बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान। ब्रह्म हे केवळच आहे। केवळ या शब्दाचा अर्थ फक्त ब्रह्म जे सांगितले जाते ते अनुभवास आले आणि ब्रह्माची अनुभूती जर घेतली, जर ब्रह्म आम्हाला जर कळलं तर ते काय कळेल तर आणि मायेचेही लागले अनुसंधान। आणि मायेमुळे अनुसंधान लागलं आणि त्या गोष्टी आम्हाला कळू लागल्या। मायेमुळे आम्हाला ब्रह्म कळते आहे, ब्रह्मामुळे माया कळते, यापेक्षा मायेमुळे आम्हाला ब्रह्म कळते। म्हणून ब्रह्म आणि माया या दोन्ही गोष्टी कशा अलग अलग आहेत त्या श्री समर्थ आता सांगतात आहे।
समर्थ म्हणतात आहे, ब्रह्म अंतरी प्रकाश आहे. अंतःकरणामधला म्हणजे मनामधला जो प्रकाश आहे तो कोण आहे? ब्रह्म आहे. कारण प्रकाशाला आकार नाही आहे हो, प्रकाशाला रूप नाही आहे, प्रकाशाला गंध नाही, प्रकाशाला प्रकाश नाही. त्या प्रकाशाने पृथ्वी प्रकाशित होते, परंतु त्या पृथ्वीला आम्ही त्या प्रकाशामुळे पाहू शकतो, पण प्रकाश मात्र मुळामध्ये अदृश्यच आहे. तसं ब्रह्म हे कसं आहे? अदृश्य आहे. जरी संतांनी म्हटलं आहे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. कोणाला दिसते आहे ब्रह्म उघडे? ज्या संतांनी किंवा ज्या महंतांनी त्या ब्रह्माकडे आत्मदृष्टीने पाहिलं, मायेला बाजूला सारलं, त्यानंतर त्यांना ते ब्रह्म जाणवू लागले, ते अनुभवू लागलेले आहे. म्हणून ते म्हणतात आहे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, ब्रह्म अंतरी प्रकाशे. अंतःकरणातला प्रकाश म्हणजेच ते ब्रह्म आहे. आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवने परी हो. श्री समर्थ म्हणतात की माझ्या शिष्यांचा प्रश्न आहे. कुठला प्रश्न होता? तर ब्रह्म अंतरी प्रकाशे. आतापर्यंत तुम्ही विमल ब्रह्म सगळं सांगितलेलं आहे. विमल ब्रह्म म्हणजे शुद्ध ब्रह्म. हे शुद्ध ब्रह्म तुम्ही मला सांगितलं, ते मला कळलं, पण त्या अगोदर तुम्ही माया म्हणजे काय सांगितली तेही मला कळलं. परंतु आता मला एक सांगा, ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आणि माया ही प्रत्यक्ष दिसते आहे. आता हे द्वैत निरसे. निरसे म्हणजे नाहीसे होई. कवने परी हो. मला आता तुम्ही समजून सांगा की हे ब्रह्म आहे, ठीक आहे. ब्रह्म हे अशा अशा गोष्टीने आम्हाला अनुभवाने कळलं. म्हणून समर्थ पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात, केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले. मला आता ते अनुभवाला आलेलं आहे. ब्रह्माचं वर्णन आम्ही ते पाहिलेलं आहे, ते अनुभवाला आलं. पण आता हे ब्रह्म आणि माया हे द्वैत आहे. आतापर्यंत आम्ही काय शिकलो? श्रुती उपनिषदे काय सांगतात आहे? तर अद्वैत नाही आहे असं सांगतात आहे, की द्वैत नाही आहे असं सांगतात आहे. मग द्वैत नाही आहे हे सांगतात म्हणजेच अद्वैत आहे असं सांगतात. अद्वैत म्हणजे एक आणि द्वैत म्हणजे दोन. मग एका बाजूला ब्रह्म दिसते आहे, एका बाजूला माया दिसते आहे. मग जर ब्रह्म आणि माया आणि ब्रह्म यांचा खेळ, हा द्वैताचा खेळ मला कळत नाही आहे. आताच तर तुम्ही म्हटलं आहे सगळं जगत कसं आहे? मिथ्या आहे, जग नाही आहे, फक्त ब्रह्म सत्य आहे, हे सगळं सांगितलं. मग तरी सुद्धा माया डोळ्यांनी दिसते. मग दिसते ना, मग ती दिसते तरी नाही आहे, तिला कसं म्हणायचं? म्हणजे माया ही आम्हाला डोळ्याने दिसते, मग तिला नाही कसं म्हणायचं? आणि जे दिसत नाही त्याला आहे म्हणून आग्रह धरायचा, हा मेळ कसा बसवाल? हे जरा आम्हाला समजावून सांगा. तेव्हा समर्थ अत्यंत प्रसन्न होतात आहे आणि ते म्हणतात आहे, आता हे द्वैत निरसे. आता हे द्वैत नाहीसं होईल. कोणतं द्वैत? ब्रह्म आणि मायेचं द्वैत, तू आणि मीचं द्वैत, आत्मा आणि परमात्म्याचं द्वैत, भक्त आणि भगवंताचं द्वैत, ब्रह्म आणि जगताचं द्वैत. हे द्वैत सगळं संपून जाईल. हे द्वैत दिसते आहे, हे निरसे कवने परी हो. आम्हाला तुम्ही सांगा, कोणत्या मार्गाने आमचं द्वैत संपेल? काहीतरी मार्ग द्या आम्हाला. म्हणून पुढे म्हटलं आहे, तरी आता सावधान एकाग्र करून या मन, माया ब्रह्म हे कवन जाणत आहे. श्री समर्थांनी प्रत्येक वेळी मनाला सावध केलेला आहे. याचा अर्थ त्याला जाग केलेला आहे. तू बेसावध राहू नको, तू सावध हो. एकाग्र करून या मन. कारण मन हे मुळामध्ये चंचल आहे. चंचल ही मनाची मूळ अवस्था आहे. ते मन स्थिर होणं कठीण आहे. ते एका ठिकाणी कुठे शांत बसत नाही. त्याला काहीतरी करावेसे वाटते. म्हणून समर्थ म्हणतात, एकाग्र करून या मन, एकाग्र करून या मन. नीट श्रवण करा, एकाग्र. म्हणून सगळ्या आध्यात्मिक मार्गामध्ये असलेल्या सगळ्या ग्रंथांनी जो उपदेश केलेला आहे, तो उपदेश शरीराला केलेला नाही. आपल्याला चांगलंच माहिती आहे की तो उपदेश या चंचल मनाला केलेला आहे. या चंचल मनाला निश्चल होण्यासाठी नाना प्रकारचे उपचार, नाना प्रकारची रचना, नाना प्रकारच्या ग्रंथांमध्ये ज्ञान साठवून ठेवलं आहे आणि म्हणून त्या मनाला उपदेश केला आहे. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक जे लिहिले, 205 श्लोक, या 205 श्लोकांचा उद्देश मनाला शांत करणे आहे, मनाला निश्चल करणे आहे, समाधान देणं आहे. जे मन सतत भरकटत असतं, सतत त्याला शांत करणे आहे.
एकाग्र करून या मन, मन काय करा, एकाग्र करा. माया ब्रह्म हे कवन जाणत आहे. सत्य ब्रह्माचा संकल्प, मनाचे 2 संकल्प दिले आहेत. कारण मनाची व्याख्याच करताना संकल्प विकल्पात्मक मना अशी मनाची व्याख्या आहे. मन कशाला म्हणावं, तर जे संकल्प आणि विकल्प हे सदैव त्याचे चालू असते त्याचं नाव आहे मन. मन हो आणि नाहीच्या मध्ये असते. मन हो आणि नाहीच्या मध्ये बघा, कधी होच्या बाजूने असते, कधी नाहीच्या बाजूने असते, कधी करूच्या बाजूने असते तर कधी न करूच्या बाजूने असते. मनामध्ये सदैव संकल्प येतात आणि ते संकल्प म्हणजे विचार, आणि या विचारांना अस्थिरता, ते विकल्प त्याला मिळू लागतात. तरुण मुलांची मनं जी आहेत ना, ती एकच गोष्ट का करू शकत नाही, त्याचं कारण हे आहे, त्याचा निश्चयच काही होत नाही. तो निश्चय झाला की मुलं स्थिर होतात. म्हणून वर्ग 10वीत असताना, 9वी ते 12वी पर्यंतची मुलं बघा जास्त अस्थिर असतात. म्हणून पुढे म्हटलं आहे, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसिया द्वैताचा जल्प, मनची करी. या पूर्ण ओवीमध्ये जल्प शब्द महत्वाचा आहे. या शब्दामध्ये जल्प म्हणजे बडबड. आता इथे असं घ्यायचं आहे, हा शब्द आहे बडबड असा शब्द. माणसाचं मन, मनची करी, जे करतो ते मनच करते आहे. म्हणून मनाने जर एकदा ऐकलं की सगळं व्यवस्थित, म्हणून जे केलं जातं ते मनाने केलं जातं. न शरीरम कृतम कृतम. म्हणून वसिष्ठांनी रामचंद्रांना उपदेश करताना सांगतात आहे की हे रामा, तू हे लक्षात ठेव की तुझं जे मन करते तेच तू करतो. म्हणून त्या मनाला काय करायचं, ते फक्त शिकावं, ते फक्त शिकव. मनाने काय करावं, मन कृतम कृतम रामम न शरीरम कृतम कृतम. हे रामा, तुझं जे मन करते ते मनच करते, तू काहीच करत नाही. तू म्हणजे शरीर, तुझं शरीर काय करणार आहे. आम्ही ज्याला तू म्हणतो ते शरीर काहीच करत नाही. कारण इकडे आत्मबुद्धी असल्यामुळे शरीराला मी म्हणणार नाही. मी देहबुद्धी इतकी दृढ असल्यामुळे मी शरीराला मी म्हणतो. त्यामुळे जे करतो ते माझे शरीर करते असं आपल्याला वाटते, पण मुळामध्ये शरीर हे काहीही करत नाही. म्हणून म्हटलं आहे, मन कृतम कृतम रामम न शरीरम कृतम कृतम. मग दृष्टांत देताना ते म्हणतात आहे, एवं नवे आलिंगता कांता नेनेव आलिंगता सुता तेनेव आलिंगता सुता. शरीराची कृती जर एकच आहे तर आम्ही ते केलं असं म्हणू शकू का. ते म्हणतात, अरे शरीराची कृती जर एकच असेल तरी सुद्धा ते शरीर करत नाही, ते मन करते. पत्नीला आलिंगन देणे आणि आपल्या कन्येला आलिंगन देणे या दोघांमध्ये कृती जरी सारखी असली तरी सुद्धा भाव भिन्न आहे, त्या मनाची अवस्था भिन्न आहे. म्हणून शरीराकडनं होणारं कुठलंही कार्य हे शरीर करते असं कोणीही म्हणत नाही, शरीराकडनं होते असं आम्ही म्हणू. म्हणून समर्थ सुद्धा इथे तेच सांगतात आहे की मनाला काहीतरी करावेसे वाटते, ते शांत बसत नाही, मग काहीतरी करावे लागते. म्हणजे काय करावे लागते हो, तर जर त्याने संकल्प केला तर तो सत्य ब्रह्माचा आहे. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प. मायेकडे गेलं तर विकल्प आहे आणि त्या गोष्टी मिथ्या आहे. म्हणून म्हटलं आहे, ऐसी अद्वैताचा जल्प मनची करी. दोन्ही गोष्टी मनच करते. मला अधोगतीला जायचं की ऊर्ध्वगतीला जायचं कोणी ठरवायचं, मी माझं ठरवायचं आहे. माझ्या मनाने मला ठरवायचं आहे. एखादा व्यक्ती जर उंच टेकडीवरून उतरत असेल किंवा पहाडावरून उतरत असेल आणि त्याला प्रश्न जर विचारला की चढ म्हणजे काय किंवा उतार म्हणजे काय, असा प्रश्न त्याला जर विचारला तर तो काय उत्तर देईल. तो जर उतरत असेल तर त्याचं तोंड जिकडे आहे त्याला तो उतार म्हणतो, आणि त्याचं तोंड जर शिखराकडे गेलं तर तोच व्यक्ती त्याला चढ म्हणतो. तो चढही नाही आणि उतारही नाही. आमचं मुख कुठे आहे यावर अवलंबून आहे. मग आम्ही मायेकडे जायचं आहे की ब्रह्माकडे जायचं आहे हे त्या मनाने ठरवायचं आहे. खालच्या बाजूला गेलं तर माया आहे, वरच्या बाजूला गेलं तर ब्रह्म आहे. म्हणून त्या मनाचं मुख आम्ही पायथ्याकडे ठेवलं तर आम्ही मायेकडे धाव घेऊ. मग आम्ही उताराकडे जाऊ, अधोगती आणि आमचं मुख. म्हणजे या मनाचं सुख जर या शिखराकडे असेल, मनाचं मुख जर या शिखराकडे असेल म्हणजे ब्रह्माकडे असेल, तर तो जो उतार आहे म्हणजे जिला आम्ही मायेचा उतार म्हटलं
तोच ब्रह्माचा चढ होईल, तोच ऊर्ध्वगतीला प्राप्त होईल. म्हणून समर्थांनी हे मन फार महत्त्वाचं आहे असं सांगितलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तर या मनाला गुरुच मानलं आहे. समर्थांनी त्या मनाला सज्जन म्हटलं आहे. का सज्जन म्हटलं तर जे मन भगवंताकडे आपल्याला नेते ते मन सज्जन आहे. जे भगवंतापासून आम्हाला दूर नेते ते मन दुर्जन आहे. म्हणून मनच वाईट आहे आणि मनच चांगलं आहे. म्हणून मनावर सगळं अवलंबून आहे. म्हणून हा सगळा संस्कार, अध्यात्माचा संस्कार हा कोणावर आहे? मनावर आहे. म्हणून त्या मनाला शिकवलं, त्या मनाला शहाणपण आलं की माणसाचा उद्धार झाला. म्हणून समर्थ म्हणतात, मनची करी, जे करतो ते मन करतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलं आहे, मन करा रे प्रसंग. मन जर प्रसन्न झालं तर तो आपल्या हिताचा विचार करील. मन जर प्रसन्न नसेल तर तो आपल्या अहिताचा विचार करील. मन प्रसन्न असेल तर तो भगवंताची त्याला प्राप्ती होईल, प्राप्ती व्हावी यासाठी जीवनभर तो साधना करील. आणि जर त्याचं मन प्रसन्न नसेल स्वतःवर तर तो मायेमध्ये अडकेल. आणि या माया बाजाराला या माया जे सगळं आहे त्याला सत्य मानून, या माया बाजारालाच तो सत्य मानून तो आनंद मानत राहील. त्यातच तो आनंद मिळवू लागेल. ते अहित करणे आणि हित करणे या शब्दामध्ये संसारामध्ये अडकणे हे आपण स्वतःसाठी अहितच करतो आहे. म्हणून म्हटलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हा सर्व शब्द जो आहे ना, हा याचा अर्थच इहलोक सुद्धा उद्धरण्यासाठी मनाची गरज आहे आणि परलोक सुद्धा प्राप्त करण्यासाठी मनाचीच गरज आहे. म्हणून म्हटलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन. मोक्ष मिळवणे म्हणजे ब्रह्मप्राप्ती होणे, अथवा बंधन म्हणजे मायेत अडकणे. मग तुम्ही मायेत अडकत असाल तर तुमच्या मनाला तुम्ही सांगा, तू मायेत का अडकतो आहेस? आता बस झालं, कधीतरी थांबता आलं पाहिजे. ठाईच करोनी करा एक चित्त. ठाईच बैसोनी करा एक चित्त. जरा शांत बसा असं कोणाला सांगितलं आहे? मनाला सांगितलेलं आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते. आम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे हे इच्छा करत असेल तर त्या मनाला प्रसन्न करा. मन प्रसन्न असेल तर माणूस लवकर उठेल. मन प्रसन्न असेल तर तो व्यायाम करील. मन प्रसन्न असेल तर तो कष्ट करील. मन प्रसन्न असेल तर तो जगाचं कल्याण करण्यासाठी तो धडपड करील. मन प्रसन्न असेल तर तो परोपकार करील. मन प्रसन्न असेल तर जे मन प्रसन्न असेल ते मन स्वतःचं आणि इतरांचं कल्याण करू शकते. म्हणून मन करा रे प्रसन्न. जगाचा विचारानंतर करू. जगाचा विचार आपण नंतर करू. माझा मी तर करू. माझा तर मी करतो ना. मी सुख देण्यासाठी सुद्धा मला प्रसन्न राहावं लागेल. म्हणून प्रसन्न राहा. अखंड प्रसन्नता हे ब्रह्माचं वैशिष्ट्य आहे. तो अखंड प्रसन्न आहे, तो त्याच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात. मग तुम्ही का अप्रसन्न राहता? म्हणून प्रसन्नता हे आमचं लक्षण आहे. म्हणून त्या मनाला प्रार्थना करा की हे मना तू प्रसन्न हो. समर्थ तेच म्हणतात आहे, सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसी द्वैताचा जल्प हे द्वैत आहे. या दोघांची बडबड कोण करतो आहे? मनची करी, हे मनच करत आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी. तो जो माया जाणतो आणि जो ब्रह्म जाणतो तो दोन्ही गोष्टी जाणतो. तो एक जाणावी तुर्या. तुर्या अवस्थेमध्ये ब्रह्म आणि माया त्यातला भेद जाणू लागतो आणि सर्व जो जाणतो त्याला सर्व साक्षिणी असे म्हणतात. म्हणून पुढे म्हटलं आहे, ऐक तुर्येचे लक्षण. आता तुर्येचे लक्षण काय आहे ते आता ऐक. जेथे सर्व जानपण, सर्वची नाही कवन, जाणे लगा. श्री समर्थांनी इथे सर्व या शब्दावर फार सुंदर शब्द वापरला आहे. सर्वची नाही कवन, सर्व नाहीच आहे याचा अर्थ एकच आहे. एकोहम बहुश्याम, मी एक आहे पण बहुरूप्याने नटलो आहे. दिसतो आहे बहुरूपी. आकाशातला चंद्र एक आहे पण जमिनीवर असलेल्या पात्रांमध्ये तो विविध रूपाने दिसतो आहे. याचा अर्थ चंद्र हा एकच आहे पण तो आम्हाला त्या वेगवेगळ्या भांड्यांमध्ये दिसतो आहे. तो अनेक नाहीच आहे, तो एकच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ऐक तुर्येचे लक्षण. जेथे सर्व जानपण, सर्व जाणणे, सर्वची नाही कवन, जाणे लगा.
सर्व नाहीच आहे. म्हणून समर्थ म्हणतात संकल्प विकल्पाची सृष्टी हे जग दोन गोष्टींनी एकत्रित झालेले आहे. संकल्प आणि विकल्प, सत आणि असत यांनी हे संपूर्ण जगत तयार झालेलं आहे. म्हणून माया आणि ब्रह्म हे एकत्रित कालवलेलं आहे. म्हणून म्हटलं आहे संकल्प विकल्पाची सृष्टी जाली मनाची एपोटी ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवनू. श्री समर्थ म्हणतात की हे सगळं तुमच्या मनापासून निर्माण झालेलं आहे. मनानेच ते निर्माण केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात आहे ती सृष्टी झाली मनाची एपोटी. मनाच्या पोटामध्ये म्हणजे तिचा जन्म मनाने घेतलेला आहे. तिचा जन्म मनाने घातलेला आहे. ते मनची मिथ्या सेवटी. आणि आम्ही म्हणतो ते जे मन आहे हे ते सुद्धा मुळामध्ये नाहीच आहे. मन मिथ्या आहे. मग त्या मनाला पाहणारा मी तरी कोण आहे? तर ते म्हणतात समर्थ म्हणतात साक्षी कवन. तो कोण आहे? तो साक्षी कोण आहे? समर्थ पुढे त्याचं वर्णन करतात. साक्षत्व, चैतन्यत्व, सत्ता, तीन गोष्टी दिल्यात. एक दिले साक्षत्व, दुसरं आहे चैतन्यत्व आणि तिसरी दिली आहे सत्ता. एक गुण ब्रह्माची या माथा. आणि हे तीनही गुण ब्रह्माच्या माथेला चिकटून दिलेले आहेत. मुळामध्ये ब्रह्म हा निर्गुण आहे. मग निर्गुण असलेल्या ब्रह्माला या गुणाला आपण का चिकटवलं? तर समर्थ म्हणतात आरोपले जान रुथा माया गुणे. याचं उत्तर दिलं आहे माया गुणे. मायेमुळे आम्ही या तीन गोष्टी ब्रह्माला लावलेल्या आहेत. म्हणून ब्रह्म यापेक्षा निराळा आहे. म्हणून ब्रह्म आणि माया यांचं संमिश्र म्हणजे हे जगत आहे. हे वेगळे करता येत नाही. वेगळं करता येणं याचा अर्थ विवेक आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात कल्पना मिथ्या, मन मिथ्या आणि त्याच साक्षीत्वही मिथ्या आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात घटमठाचे नि गुणे त्रिविधा आकाश बोलणे मायेचे नि खरेपण गुण ब्रह्मी. आता समर्थ म्हणतात ब्रह्माला गुण कसा प्राप्त होतो? तर ते मुळात निर्गुण आहे. मग निर्गुण असताना सुद्धा त्या निर्गुणाला गुणत्व जेव्हा प्राप्त होते तर ते कशाने होते? साक्षेपाने होते. म्हणून उदाहरणार्थ त्यांनी तीन आकाश दिले आहेत. आपण ही गोष्ट पाहिली आहे मागच्या समासामध्ये. आम्ही एखाद्या मठामध्ये म्हणजे घटामध्ये जे आकाश पाहतो त्या आकाशाला घटाकाश असे म्हणतात. घटाच्या आकाराचं आकाश म्हणून घटाकाश. याचा अर्थ ते किती छोटा आहे. मुळामध्ये आकाश लहानही होत नाही आणि मोठंही होत नाही. पण ते त्या घटाच्या साक्षेपाने त्या आकाशाला आकार प्राप्त होतो. म्हणून तो आकार मिळाला म्हणून ते गुणात आलं. आता तो आकार लहान असू शकतो म्हणून त्याला आम्ही घटाकाश म्हटलं. पण आम्ही ज्या घरात राहतो तिथेही पोकळी आहे. त्या पोकळीला आम्ही मठाकाश म्हटलेलं आहे. घरामध्ये राहतो, घराचा आकार येतो. हॉलमध्ये राहिलो तर हॉलचा आकार येतो. पण त्या मठाकाशानंतर याच्या बाहेर आम्ही जर पडलो तरी सुद्धा आकाश कसं आहे? कायम आहे. म्हणजे घटामधलं आकाश या मठामधलं आकाश, पण या मठाच्या बाहेर गेल्यानंतरच आकाश आहे, ज्याला आपण महदाकाश म्हटलं आहे. हे तीनही आकाश साक्षेपाने याला आकार म्हटलेला आहे. त्या मठाच्या साक्षेपाने तो मठाकाश झालेला आहे. घराच्या आकाराने त्याला मठाकाश प्राप्त झाला आहे आणि परिसराच्या साक्षेपाने त्याला महदाकाश प्राप्त झाला आहे. पण तो महदाकाश किंवा ते महदाकाश आकाश किती मोठं आहे आमची नजरही जाणार नाही. त्याही पलीकडे आकाश कायम आहे. त्या आकाशाला चौथे आकाश म्हटलं आहे. त्याला चिदाकाश म्हटलं आहे. जे असीम आहे, जे अनंत आहे. हे कशामुळे प्राप्त झालं आहे? तर समर्थ म्हणतात मायेचे नि खरेपणे. माया खरी म्हटली की मग घटाकाश, मठाकाश आणि महदाकाश खरे आहे. माठ खरा आहे का? तो जर खरा आहे असं म्हणत असाल तर त्यामध्ये असलेला आकाशही खरं आहे. तो माठच जर खरा नाही आहे, सत्य नाही आहे, तो फुटला तर त्यातलं आकाश कुठं गेलं? ते आकाशातलं आकाशात मिसळलं. बरं, मिसळलंही म्हणायचं कारण नाही, कारण ते अलगही झालं नव्हतं. त्या माठाच्या आकारामुळे त्याला आकार प्राप्त झाला. म्हणून मातीचे घटरांजन मातीहून नवती भिन्न. त्यांनी त्याचा आकार तयार केलेला आहे. तो आकार बाजूला झाला की आकाशाला आकार नाही, तो निराकार आहे. त्याप्रमाणे ब्रह्म हे घरामध्ये, आता घट, ब्रह्म हे घटामध्ये, घट याचा अर्थ शरीर सुद्धा होतो. घट घट में साई रमता कटू वचन मत बोल.
मग त्या शरीरामध्ये असलेलं जे आकाश आहे, शरीरात कुठलं आकाश राहणार आहे? म्हणजे शरीरातलं ब्रह्मतत्व. ते शरीरातलं ब्रह्मतत्व, कारण शरीरामध्ये जी पोकळ जागा आहे त्याला आम्ही आकाश म्हटलं. पण शरीर जे चलित होते आहे, त्याला जे चैतन्यत्व दिसते आहे, त्या शरीरामध्ये जे चैतन्य रूप आहे, त्या चैतन्याला कुठला आकार आहे हो? त्याला आकारही प्राप्त होतो. तो कसा प्राप्त होतो? तो ज्याच्यात असतो त्याचा त्याला आकार प्राप्त होतो. ते चैतन्य जर गायीमध्ये असेल तर त्या ब्रह्माला गायीचे गुणधर्म लागतात. कोणाला लागतात? तर त्या ब्रह्माला लागतात. मुळात तो ब्रह्म निर्गुण आहे, तरी पण गायीचा गुणधर्म आहे तो त्याला लागतो. जसा माठाचा आकार आकाशाला लागतो, तसं ब्रह्माला सुद्धा त्या गायीचे गुणदोष लागतात. तोच ब्रह्म जर हत्तीमध्ये असेल तर हत्तीमध्ये आकार असल्यामुळे त्या हत्तीचे जे गुणदोष आहेत ते सर्वांमध्ये ते त्यामध्ये असलेल्या चैतन्याला लागू होतात. म्हणून व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न आकार आहेत आणि त्या भिन्न भिन्न आकारानुसार ब्रह्माने स्वतः त्या घटामध्ये तो तसा प्रकट केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात मायेचे नि खरेपणी. आता मुळामध्ये शरीर आहे असं जर म्हणत असाल, समर्थ म्हणतात असं जर म्हणत असाल तर त्यामध्ये तयार असलेलं ब्रह्मतत्व हेही खरं आहे, पण ते घटाकाश आहे, त्या घटानुसार ते बदलते आहे. जसं समर्थ म्हणतात 4 विद्यार्थ्यांना घेऊन गुरु महाराज ब्रह्म सत्य जगत मिथ्या हे तत्व समजून सांगत होते. विद्यार्थी ऐकत होते, निवांत ऐकत होते. विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की हे ब्रह्म जे डोळ्याने दिसते आहे ते मिथ्या आहे, ते खरं नाही आहे. हे गुरुजी आपल्याला पटवून सांगतात आहे, ते आपल्याला पटलेलं आहे. ब्रह्म सत्य आहे, बरोबर आहे गुरुजींचं, जगत मिथ्या आहे असं शिकवत असताना अचानक त्या ठिकाणी व्याघ्राचं आगमन होते. म्हणजे वाघ येतो. वाघाची डरकाळी ऐकल्याबरोबर गुरुजी त्या ठिकाणावर पलायन करतात. विद्यार्थी म्हणतात गुरुजींना, गुरुजी धावू नका, व्याघ्र हा मिथ्या. व्याघ्र कसा आहे? वाघ कसा आहे? मिथ्या आहे. जर जग मिथ्या आहे तर वाघ पण मिथ्या नाही का? पण गुरुजी कशाचे थांबतायत? वाघ मागे लागलाय ना. गुरुजी आपल्या मठापर्यंत जाऊन पोचतात. शेवटी ते गुरुजी थांबतात मठामध्ये जाऊन. मुलांना सांगतात की मुलांनो, तुम्हाला वाघ खरा वाटला का? तर ते म्हणाले नाही, व्याघ्र हा मिथ्या. मग ते म्हणे पलायनही मिथ्या, माझं पळणं सुद्धा मिथ्या होतं. जर वाघ सत्य असेल तर माझं पळणं सत्य आहे, वाघ मिथ्या असेल तर माझं पळणंही कसं आहे? मिथ्या आहे. दोन्ही सत्य माना, नाहीतर दोन्ही मिथ्या माना. एक मिथ्या आणि एक सत्य असं मानता येणार नाही. तुम्ही शरीर मानता का? तर मानतो. मग तो घट जर मानत असाल तर त्या घटामध्ये असलेला आकाश सुद्धा मानावा लागेल. शरीर मानताना मग त्या शरीरामध्ये असलेलं ईश्वर तत्व ब्रह्म हे सुद्धा मानावं लागेल. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म एक परी अनेकी स्वरूपी रंगले. ब्रह्म एकच आहे, ते वेगवेगळ्या रूपांनी नटलेलं आहे. तो का रूपांनी नटला आहे वेगवेगळ्या? कारण तुम्हाला ती वेगवेगळी रूपं दिसतात आहे. ज्यांना ते वेगवेगळी रूपं दिसत नाही त्यातलं ब्रह्मतत्व दिसते आहे, तर वेगळेपणा हा त्यातून निघून गेलेला आहे. तिथे अनेकी हा शब्द राहतच नाही, एकीच राहतो. अनेकी सदा एक देवासी पाहे, याचा अर्थ अनेकी दिसतात आहे आणि त्यातला एक देवही त्यातला दिसतो आहे. एकाच वेळी द्वैत आलं की नाही हो? म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं तुम्हाला दिसते आहे, याचं खरं कारण ती माया आहे. तुमच्या डोळ्यांनी जे दिसते आहे ते सत्य तुम्ही मानता आहात. म्हणून मायेच्या गुणामुळे ब्रह्माला सुद्धा गुण प्राप्त झालेला आहे. मग तो गुण कोणता आहे? ज्याप्रमाणे त्या मठातील असलेल्या पोकळीला म्हणजे आकाशाला मठाकाश म्हटलं. म्हणून पुढे म्हटलंय जव खरेपण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येचे निरासी द्वैत कैसे. त्या मायेला खरेपण आहे जोपर्यंत तवची साक्षत्व ब्रह्मासी. जोपर्यंत मायेला खरेपण आहे म्हणजे माया खरी जर आहे तर त्या मायेला पाहणारा हा सुद्धा साक्षी आहे. माये अविद्येचे निरसी द्वैत कैसे. म्हणून या अविद्येमध्ये माया आणि अविद्या म्हणजे शरीर म्हणजे मुळात माया आणि त्या मायेला संचलित करणारे ते ब्रह्म असे दोन एकाच वेळेस आम्हाला दिसतात. याला द्वैत म्हटलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात मनोनी सर्व साक्षी मन, हे सगळे मनाचे खेळ आहेत.
असे आम्हाला का वाटतात? तर सर्व साक्षी मन तेची जालिया उन्मन, मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले. संकल्पा विकल्पाधिक असलेलं हे जे मन आहे, हे मन जेव्हा ते सर्व साक्षी रूपाने होईल तेव्हा त्या मनाला तुर्येची अवस्था प्राप्त होईल. पण तुर्येला सुद्धा आम्ही पुढे नेलं, त्या मनाचं सुद्धा आम्ही उन्मन केलं. मनाचं उन्मन करणे याचा अर्थ हे मन ईश्वर अर्पण करणे. मन आणि ईश्वर यांचं एकरूपत्व याचा अर्थ उन्मन करणे. ते मन जेव्हा ईश्वर रूपात मिळाले तेव्हा ते मन उन्मन होते. याचा अर्थ मन शिल्लक राहत नाही. त्यावेळेस काय होईल? मनोन सर्व साक्षी मन तेची जालिया उन्मन, मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले. म्हणजे जे द्वैताचं जे ज्ञान होतं, जे सर्व साक्षीत्व होतं, ते मावळून गेलं. आता तुर्येच्या पलीकडे आलेलं आहे. जयास द्वैत भासले, ज्याला द्वैत दिसलं ते मन उन्मन झाले. द्वैत अद्वैताचे तुटले अनुसंधान. पुढे द्वैत आणि अद्वैत या दोघांचं अनुसंधान तुटून गेलं. कधी तुटलं? तर उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यावर. म्हणून उन्मनी अवस्था तुर्येच्या पलीकडे. या उन्मनी अवस्थेमध्ये द्वैत अद्वैताचे, तो द्वैत आणि अद्वैत या दोन गोष्टी कशा जन्माला आल्या? मुळामध्ये एकच आहेत परंतु दोन दिसतात आहे. पण जेव्हा ती गोष्ट एकच आहे तर ती दोन दिसते, पण ती नाही आहे. मग दुसऱ्या नंबरची जर वस्तू गेली असेल तर ती एकच राहील. आणि मी एक आहे हे सांगण्यासाठी सुद्धा कोण शिल्लक राहणार नाही. जसं आरसा आहे आणि आरशा मागे मी आहे, आरसा आहे आणि आरशा समोर मी आहे आणि माझा प्रतिबिंब आहे ते. मग पाहणारा माणूस काय म्हणेल? आरशात एक आहे आणि प्रत्यक्ष हा एक आहे. पण जर आरसाच बाजूला करून टाकला, प्रतिबिंबच जर तिथलं निघून गेलं तर मी एक सुद्धा नाही. कारण एक म्हणण्यासाठी तो सुद्धा शिल्लक तिथे राहत नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात, एवम द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली या निवृत्त द्वैत कैचे. जेव्हा वृत्ती ही निवृत्ती होते, वृत्तीच निघून जाते, त्यावेळेस द्वैतही राहत नाही आणि अद्वैतही राहत नाही. ते आहे. तसं खरं अद्वैत कोणतं आहे? तर जिथे द्वैतही शिल्लक राहत नाही आणि अद्वैतही शिल्लक राहत नाही, त्या अर्थाने तो एकांत आहे. म्हणून परब्रह्म हे खऱ्या अर्थाने एकटं आहे आणि एकटंच असल्यामुळे त्याला एकटंही म्हणायचं शिल्लक राहत नाही. म्हणून समर्थाने साक्षेपाने द्वैत आहे आणि साक्षेपानेच अद्वैत आहे. म्हणजे एक आहे आणि दुसरं दिसते आहे म्हणून द्वैत आलेलं आहे. गुरु आहे म्हणून शिष्य आहे. हो, द्वैत दिसते आहे. सद्गुरू आहेत म्हणून सत्शिष्य आहेत. द्वैत दिसते आहे. परब्रह्म आहे आणि इथे शिष्य आहे, किंवा इथे भक्त आहे म्हणून इथे द्वैत आहे. मग द्वैत हे संपेल केव्हा? जेव्हा साधक हा साध्यामध्ये जाऊन एकरूप होईल. त्याचं साध्य काय? तर परब्रह्म हे त्याचं साध्य आहे. त्या साध्यामध्ये साधक जर एकरूप झाला म्हणजे त्रिपुटीचा लय झाल्यानंतर अद्वैत शिल्लक राहत नाही आणि द्वैतही शिल्लक राहत नाही. तोच राहतो. कारण द्वैत सांगण्यासाठी, अद्वैत सांगण्यासाठी तिथे कोणी नाहीच आहे. सांगण्यासाठी कोणी शिल्लक असेल तर अद्वैत म्हणा किंवा द्वैत म्हणा, ते कोणी सांगण्यासाठी शिल्लकच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, होय वृत्तीचा संकेत आणि वृत्ती झाली या निवृत्त द्वैत कैचे. वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. माया आणि ब्रह्म हा मनाचा खेळ आहे, हा कल्पनेचा भाग आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, इथे वृत्तरहित जे ज्ञान आहे, कुठलीच कल्पना नाही. म्हणजे द्वैतही नाही, द्वैताची वृत्तीही नाही, कल्पनाही नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, जेथे तुटे अनुसंधान तेची पूर्ण समाधान, काहीच शिल्लक राहिलं. जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे, तिथे माया आणि ब्रह्म या दोन गोष्टी संपून जातात. माया ब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत. आताच बोललो आपण, म्हणजे मनाच्या कल्पनेमुळे माया आणि ब्रह्म आहेत. ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. ब्रह्माची कल्पना केली तर ब्रह्म प्राप्त होते, मायेची कल्पना केली तर मायारूप मनुष्य होतो. म्हणून मनाला मनाचं क्षेत्रच कल्पना आहे, वृत्ती आहे. मग ती कुठे करायची आहे? तर कल्पना करू द्यायची. मायेची करण्यापेक्षा ब्रह्माची करू द्यायची.
कल्पना करू द्या, करता करता ती कल्पना निर्विकल्प होईल, कल्पनाच संपून जाईल, तेव्हा ब्रह्मरूप होईल. म्हणून समर्थ म्हणतात, जे मन बुद्धी अगोचर, जे मन बुद्धी अगोचर म्हणजे ब्रह्म मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे, जे कल्पनेहून पर, कल्पनेच्याही पलीकडे आहे, ते अनुभविता साचार. तो अनुभव जर घेतला तर द्वैत कैचे, द्वैत पाहता ब्रह्म नसे, द्वैत जर आम्ही पाहिलं तर ब्रह्म नाही आहे, ब्रह्म पाहता द्वैत नसे, ब्रह्म जर आम्ही पाहिलं तर नुसता ब्रह्माचा विचार आम्ही केला तर तिथे अद्वैत आहे, द्वैताद्वैत भासे कल्पनेसी. म्हणून मनाने आम्हाला द्वैत संपवायचं आहे आणि अद्वैतही संपवायचं आहे, कारण कल्पनाच तिथे आपलं कार्य संपवते. कल्पनातीतपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून समर्थांनी ब्रह्माची कल्पना कशी करावी ते आता पुढे दिलेलं आहे बघा. म्हणून म्हटलं आहे, कल्पना माया निवारी, कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धरी आणि वारी तेही कल्पना. हे सुंदर समर्थांनी वर्णन केलं आहे हो बघा. श्री समर्थांनी या मनाला केलेली जी कल्पना आहे, या मनाने जी केलेली कल्पना आहे, ती कल्पना काय काय करू शकते. समर्थ म्हणतायत बघा, मन असं आहे ना, ते वैरी न चिंती ते मन चिंती. म्हणजे आपला वैरी शत्रू सुद्धा जे चिंतू शकत नाही ते आपलं मन चिंत. कल्पना माया निवारी, कल्पनेच्या सामर्थ्यावर आम्ही मायेचं निरसन करतो. माया ही निवारण करण्याचं काम सुद्धा कल्पनाच करू शकते आणि कल्पना हीच ब्रह्माला म्हणजे प्रस्थापित करू शकते. मुळात ब्रह्म आहेच, पण ब्रह्म आहे ही सुद्धा कल्पना करण्याचं काम आहे. म्हणून कल्पनाच मायेचं निरसन करते आणि ब्रह्माची पुनर्स्थापना करते. संशय ही कल्पना धरते आणि त्या कल्पनेचं निरसन सुद्धा, या संशयाचं निरसन सुद्धा कल्पनाच करते. हे सर्व सामर्थ्य कल्पनेचंच आहे. म्हणून कल्पनाच आम्हाला बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे. उदाहरणार्थ आमच्या घरामध्ये बघा, टेबल लॅम्प असतो. त्या टेबल लॅम्पवर एक दिवा आहे. तो दिवा लावण्यासाठी आम्हाला कोणकोणत्या उपकरणाची गरज आहे हो, याचा विचार आपण करूया. तो टेबल लॅम्प लावायचा असेल तर मला पहिले काय करावं लागेल, त्या टेबल लॅम्पचं बटन आहे त्याला ऑन करावं लागेल, तेव्हा तो टेबल लॅम्प लागेल. पण तो टेबल लॅम्प नुसतं ते बटन ऑन करून चालणार नाही, तर ज्या बटनाला आम्ही दाबतो आहे त्या बटनामध्ये असलेली जी वायर आहेत, ज्या वायर आहेत त्यांचा संबंध भिंतीवर असलेल्या स्विचशी असा आहे. त्या वायरचा संबंध त्यांच्याशी आला पाहिजे आणि नुसतं येऊन चालणार नाही, तर भिंतीवरचं बटन सुद्धा ऑन पाहिजे. म्हणजे भिंतीवरचं बटन ऑन आवश्यक आहे, टेबल लॅम्पवरचं बटनही आवश्यक आहे. आणि नुसतं बटन ऑन करून चालणार नाही, तर त्याचा सहसंबंध म्हणजे त्याच्या वायरच्या माध्यमातून असला पाहिजे. बरं, तेवढ्यावरच तो टेबल लॅम्प लागणार आहे का? नाही लागणार, कारण ज्या स्विचमध्ये आम्ही बटन दाबतो आहे ते स्विच, तो प्लग जो आहे, त्या प्लगचा संबंध आपल्या मुख्य असलेल्या घरामध्ये असलेल्या मेन स्विचशी आहे. तो मेन स्विच ऑन असेल तर तुम्ही इथे केलेला जो स्विच ऑन करता आहात त्याचा आणि त्याचा संबंध काय, तर स्विचचा संबंध टेबल लॅम्पवर असलेल्या स्विचशी आहे. याचा अर्थ 3 प्रकारचे स्विच आहेत बघा, नाही का? 3 प्रकारचे स्विच आहेत. कोणकोणते हो? पहिलं टेबल लॅम्पवरचं बटन, दुसरं भिंतीवरचं बटन, तिसरं मेन स्विच. यापैकी मेन स्विच हे चालू असलं पाहिजे. ही 3ही बटणं चालू पाहिजेत तर आपल्या टेबल लॅम्पवरचा लाईट लागतो. हे उदाहरण समजण्यासाठी सांगितलेलं आहे हो. याचा मनाशी काही संबंध आहे का? कसा संबंध आहे मनाचा? बघा, याचा मनाशी कसा संबंध आहे बघा, अतिशय सोपा आहे. आम्हाला एखाद्या विषयाचं ज्ञान होणे याचा अर्थ लाईट लागणे. बघा, आम्हाला एखाद्या विषयाचं ज्ञान होणं याचा अर्थ काय? लाईट लागणे. तो कुठलाही विषय असो, विषयाचं बंधन नाही. कुठल्याही विषयाचं ज्ञान होण्यासाठी कुठल्या याची विषयाची गरज आहे? विषयाचं ज्ञान झालं पाहिजे म्हणजे टेबल लॅम्प लागला. मग पहिलं बटन कोणतं आहे, तर ते म्हणतात पहिलं बटन जे आहे ते बटन म्हणजे टेबल लॅम्पचं वरचं बटन, याचा अर्थ मेन स्विच, याचा अर्थ आत्मा. भिंतीवरचं बटन म्हणजे मन आणि टेबल लॅम्पवरचं बटन म्हणजे इंद्रिय. आणि इंद्रिया करवी विश्वाचं प्रगटीकरण आहे, म्हणजे
3 स्विच जसे दिलेले आहेत, एक टेबल लॅम्पवरचा, भिंतीवरचा आणि मेन स्विच, तसे 3 स्विच कुठले सांगितले? टेबल लॅम्पवरचं बटन म्हणजे पहिलं बटन, याचा अर्थ मेन स्विच म्हणजे आत्मा, आणि भिंतीवरचं बटन म्हणजे मन, आणि टेबल लॅम्पवरचं म्हणजे इंद्रिय. आणि इंद्रियांकरवी विश्वाचं प्रगटीकरण. आता आम्ही त्याचा विचार उलट्या क्रमाने करणार आहोत. इंद्रियांकरवी आपण विश्वाचं प्रगटीकरण करतो आहे, बरोबर की नाही? इंद्रियांमुळेच आपल्याला विश्व दिसतं आहे. विषय ज्ञान होण्यासाठी आम्हाला मेन स्विच चालू केला पाहिजे. याचा अर्थ आत्मा हा असला पाहिजे. आत्मा जर नसेल, बाकी असलेली सगळी जी बटणं आहेत, ते भिंतीवरचं बटन असेल किंवा टेबलवरचं बटन असेल, सगळी बटणं जी आहेत ती असून सुद्धा, आणि ती ऑन असून सुद्धा कार्यरत होणार नाहीत. म्हणून त्यासाठी मेन स्विच आवश्यक आहे. मग मेन स्विच जरी ऑन असेल पण भिंतीवरचं बटन, यांचा अर्थ मन, ते जर मन कार्यरत नसेल तर तुम्हाला ते इंद्रियांना संचलित करू शकणार नाही. हे प्रेझेंट आहे, हे प्रेझेंट नाही. ते मन ॲब्सेंट आहे. जर मन ॲब्सेंट असेल तर याचा अर्थ मन हे दुसरा कोणतं तरी विचार करतो आहे. मग कुठला तरी वेगळा विचार, वेगळं कार्य करते आहे. मग मन कुठली तरी दुसरी कल्पना करते आहे. म्हणून त्याला या विषयाचं ज्ञान होत नाही. बऱ्याचदा असे असते की गॅसवर दूध ठेवलेलं असतं बघा, तापवण्यासाठी. आपल्या महिलांना तर हे सांगायलाच नको. काय होतं, आपल्याला चांगलाच अनुभव आहे याचा. तापवण्यासाठी गॅस आपण सुरू करतो. दूध तापवण्यासाठी आपण तापवणारी जी महिला आहे ती गॅसच्या जवळच उभी राहिलेली असते बघा. खरंच गॅसच्या जवळ उभे राहिलेलो असतो. आता कधी दूध उतू जाईल, नंतर जाईल, म्हणून आपण तिथेच उभे असतो. आणि मग काय होतं, उभे असतो, आपण बघत असतो की आता उतू जाईल, आता उतू जाईल. पण कशासाठी उभे असतो? आपली नजर सगळी दुधाकडे असते. तापवण्याची क्रिया चालू असते पण नजर आपली दुधाकडे असते. पण दूध उतू जाते तोपर्यंत तिला ते बटन बंद करायचं आहे हे तिला कळतच नाही. याचा अर्थ जवळ उभी असते पण त्यावेळेस तिच्या मनामध्ये वेगळे विचार चालू असतात. ती वेगळ्या कल्पना करत असते, मन वेगळे चिंतन करत असते. त्यामुळे आपल्या समोर असलेल्या विषयाचं तिला ज्ञान होत नाही. म्हणून आपलं मन आणि इंद्रिय यांच्या संयोगाने विश्वाचं ज्ञान होते. इंद्रियांकरवी ते ज्ञान मनाला होते. मग ते मनाला ज्ञान होते म्हटल्यानंतर मन काय करते? मन मात्र हे ज्ञान जरी झालं असलं तरी सुद्धा ते आमच्या करवी होते आहे. हे मन जाणते आहे. म्हणजे मन हे मध्यस्थी आहे. एका बाजूला आत्मा आहे, दुसऱ्या बाजूला इंद्रिय आहेत. त्याच्याशिवाय कुठलंही ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या मनाला फार मोठं महत्त्व आलेलं आहे. मन जर नसेल तर आम्हाला काही करता येत नाही. आणि मन ते कायम आहे कारण त्याच्या अनुसंधान आत्म्याशी आहे मनाचा. म्हणून मनाला आम्ही नित्यत्व देतो आहे. म्हणून त्याला तिकडच्या विषयाचं ज्ञान होत जाते आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, कल्पना करी बंधन. कल्पनेनेच मनुष्याला बंधन प्राप्त होते. कल्पना दे समाधान, आणि कल्पनाच माणसाला समाधान देते हो. ब्रह्म लावी अनुसंधान, तेही कल्पना. कल्पनाच करायची असेल तर ती चांगली कल्पना करावी. समर्थही तेच म्हणतात, जी कल्पना तुम्ही करता ती चांगली कल्पना करा. आम्ही त्याला सत्यसंकल्प शब्द वापरतो आहे. संकल्प म्हणजे विचार. म्हणजे मन जे विचार करते, मन जे कल्पना करते, ती कल्पनाच चांगली केली गेली पाहिजे. की भलेही खोटी असेल पण चांगली असली पाहिजे. वाईट कल्पना सत्य कल्पना जर असेल तर त्या मनाने तिला कल्पू नये, कारण त्याचा परिणाम आमच्यावर होतो. म्हणून मनाने सदैव चांगले चिंतन करावे. म्हणून मनाला उपदेश करताना समर्थांनी 205 श्लोकांची जी रचना केली गेली त्यामध्ये ते म्हणतात आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी. त्या मनाला सारखं सांगितलं आहे की तू हे करू नकोस. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान. एकच वस्तू आहे, ती दोन्ही गोष्टी देते आम्हाला. ब्रह्मी लावी अनुसंधान. अनुसंधान लावणे याचा अर्थ ब्रह्माची कल्पना करणे. तो ब्रह्माशी जोडला जातो. कशामुळे? तर तेही कल्पना. कल्पना द्वैताची माता. कल्पना दोन्ही काम करते. आपण म्हणतो ना, माझं मन चांगलं आहे, माझं मन वाईट आहे. एक मन असते असं करू, एक मन म्हणते तसं करू. आता मन एक की दोन हो? शास्त्रात अनेक मनं आहेत असं म्हटलं आहे. कारण जितकी मन तितकी त्यांची कल्पना. कल्पना द्वैताची माता. कल्पना ही कसं द्वैत निर्माण करणारी आहे. म्हणून संकल्प विकल्पात्मक मन, अशी मनाची व्याख्या आहे.
ते संकल्पही तेच करते आणि विकल्पही तीच निर्माण करते. म्हणून आपल्याला मनामध्ये जेव्हा सकारात्मक विचार येतात तेव्हा आमच्याकडनं चांगल्या गोष्टी घडतात. तेच मन जेव्हा नकारात्मक विचार करू लागते त्यावेळेस मनुष्याकडनं कृती चांगली घडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, कल्पना द्वैताची माता. तू आणि मी हे द्वैत आहे. हे निर्माण करण्याचं काम सुद्धा ही कल्पना करते आहे. कल्पना द्वैताची माता. कल्पना नेपती तत्वता, बद्धता आणि मुक्तता. कल्पना गुणे. कल्पनाच्या गुणेमुळे मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन. समर्थाने इथे तेच सांगितलं आहे. बद्धता आणि मुक्तता. बद्ध होणे याचा अर्थ बांधला जाणे आणि मुक्तता म्हणजे मुक्त होणे. या दोन्ही गोष्टी मनची करी. तिथे मन म्हटलं आणि इथे कल्पना म्हटलंय. ते मनाचं कार्य आहे. कल्पना अंतरी सबळ, नसते दावी ब्रह्मगोळ. जे नाही ते ब्रह्मगोळ दाखवण्याचं कार्य कल्पना करते हो. आकाशात दिसणारे ढग. 4 लोकांना विचारलं, काय हो तुम्हाला काय दिसते आहे आकाशात? तर 4 माणसांची 4 उत्तरं असतात. म्हणजे प्रत्येकाचं उत्तर भिन्न. कारण काय असेल बरं? मला जे वाटते ते त्याला वाटले पाहिजे, बरोबर ना? एकाला वाटतं ते दुसऱ्याला वाटलं पाहिजे, पण असं होत नाही. कोणी म्हणतो त्याला आकाशात हत्ती दिसतो, दुसरा म्हणतो कुठून आला हत्ती तिथे? तिकडून तर हरिण धावते आहे. हत्ती तिथे नाहीच आहे. तिसरा म्हणतो हरिणही नाही आणि तुमचा हत्तीही नाही. आणि तिथे डोंगरावर मंदिरही दिसते बघा. मुळामध्ये तिथे काहीच नाही. प्रत्येकाची ती कल्पना आहे. ब्रह्मगोळ आहे म्हणून इथे काय म्हटलं आहे? कल्पना अंतरी सबळ, नाही ती गोष्ट. नसते दावी ब्रह्मगोळ, नाही ते दाखवते. कोण? कल्पना. क्षणा एका ते निर्मळ, स्वरूप कल्पी. एका क्षणामध्ये ती कल्पना अत्यंत निर्मळ होते. एका क्षणाला ती ब्रह्मस्वरूप होते, आत्मस्वरूप होते. आणि कल्पनेमध्ये केवढं सामर्थ्य आहे विचार करा. म्हणून तर म्हणतोय आम्ही, स्थळ त्याग होता सवेची जाते. याचा अर्थ स्थळ त्याग होता सवेची जाते. म्हणजे तरी सुद्धा जेव्हा स्थळात असता त्यावेळेस मात्र मनात चांगले विचार असतात की नाही हो? जसं आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्या मनामध्ये पवित्र विचार आपोआपच प्रवेश करतात की नाही हो? म्हणजे कल्पना तिथे आपोआपच केली जाते. म्हणून समर्थ म्हणतात, कल्पना क्षणा एका ते निर्मळ, स्वरूप कल्पी. ती स्वतःच्या स्वरूपाची कल्पना करून देते. क्षणा एका धोका वाहे, क्षणा एका स्थिर वाहे, क्षणा एका पाहे विस्मित होणी. श्री समर्थ म्हणतात आहे की कल्पनेचं काय सामर्थ्य आहे? ती कल्पना क्षणा एका जाते. त्या कल्पनेला भीती वाटते एखाद्या वेळेस. त्या कल्पनेला कधी कधी स्थिर राहावे लागते. मी आता काहीच विचार करणार नाही. ती स्थिर असते. तीच कल्पना कधी कधी आश्चर्याने पाहते. अरे असं कसं घडलं? याचा अर्थ हे सगळं कल्पनेचं सामर्थ्य आहे. म्हणून म्हटलं आहे, क्षणा एका ते उमजे, क्षणा एका ते निर्बुजे. एका क्षणाला तिला कळते आणि एका क्षणाला तिला काहीच कळत नाही. नाना विकार करीजे, ते कल्पना जाणावी. हे सर्व करण्याचे कार्य जी करते तिचं नाव आहे कल्पना. कल्पना जन्माचे मूळ. समर्थाने जन्माचं मूळ कोणतं आहे? तर कल्पनाच हे जन्माचं मूळ म्हटलं आहे. कल्पना भक्तीचे फळ. आम्ही भक्ती करतो आणि त्यामधून आम्हाला चांगल्या गोष्टी फलद्रूप होतात. हे सुद्धा भक्तीचं फळ आहे. कल्पना त्याची केवळ मोक्षदाती. म्हणजे आम्हाला जो मोक्ष प्राप्त होतो तो सुद्धा त्या कल्पनेच्या सामर्थ्याने होतो. असो ऐसी हे कल्पना, साधन दे समाधाना. एरवी हे पतना मूळची की. कल्पना सामान्य नाही. ही कल्पना आपण करत बसलो तर ही कल्पना आघात आहे. मुळामध्ये कल्पना हे पतनाचं मूळ आहे आणि कल्पनाच ही माणसाला उध्वगतीला नेणारी आहे. तुम्हाला मोक्षही कल्पनाच प्राप्त करून देणार आणि बंधनामध्ये सुद्धा कल्पनाच टाकणार. म्हणून आम्ही त्या कल्पनेला मुळात मनाला जी सवय लावली आहे किंवा मनाला जी सवय झाली आहे काहीतरी विचार करण्याची, ते काहीतरी विचार करते. ते मुळामध्ये चंचल आहे. त्याला काहीतरी काम पाहिजे. जसं एखाद्या व्यक्तीला कुठलं तरी काम करण्याची सवय असते, त्याला काम नाही दिलं तर ते दुसरं कुठलं तरी काम करते. म्हणून कुठलं तरी काम करत बसणे हे जर मनाचं कार्य असेल, कुठला तरी विचार करणे हे जर मनाचं कार्य असेल तर कुठला तरी विचार दिला पाहिजे. मग कुठला तरी म्हणजे ज्या विचाराने माझी उद्वगती होईल, ज्या विचाराने मला उन्नती प्राप्त होईल, ज्या विचाराने मला सद्गती प्राप्त होईल, अशा प्रकारचा विचार त्याला दिला पाहिजे.
अशा प्रकारचा विषय त्याच्यासमोर ठेवला पाहिजे. तो विषय त्याच्यासमोर ठेवला तर मनसुद्धा विषयाकार होते आणि त्या विषयानुसार तो मनुष्य आपलं कार्य करू लागतो. म्हणून चांगले आणि वाईट विचार हे मनात जेव्हा येत असतात म्हणून त्या मनाला चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. श्री समर्थांनी हीच गोष्ट फार सुंदर शब्दात सांगितली आहे. म्हणून सर्वांचे मूळ, सगळ्यांचं मूळ काय आहे? ते हे कल्पनाचं केवळ, इच्छे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. म्हणून आम्हाला ब्रह्मप्राप्ती जर करून घ्यायची असेल, आम्हाला या जीवदशेतून मुक्त होऊन आम्हाला जर स्वरूपी आम्हाला जर विलीन व्हायचं असेल, खऱ्या ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी आम्हाला आमची कर्मरा जी आहे तिचं निर्मूळ करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा तिला ती कल्पनाच करते आहे, म्हणजे मन कल्पनाच करते आहे. तर त्याला कुठला तरी विषय द्या. आमचं रिकामं डोकं हे भूताचं घर आहे, आमचं मन हे भूताचं घर होऊन जाईल. आमच्या मनाला चांगले विचार देत राहिले, रिकामं ठेवू नका. आपण चांगले विचार दिले पाहिजे, त्याला रिकामं ठेवू नका. एकदम त्याला चांगले विचार द्या, त्याला चांगले विचार करू द्या, म्हणजे तो चांगलं कार्य करू लागेल. आणि एकदा करता करता त्याच्यातून तो निवृत्त होईल, म्हणजे कल्पना करणे आणि त्यातून निर्विकल्प होणे, कल्पनेतून निर्विकल्पत्व होईल. म्हणून चांगल्या गोष्टीतून आम्हाला मुक्त होता येईल. आणि मुक्त होणे ही सुद्धा एक कल्पना आहे आणि बंधनात पडणे ही सुद्धा एक कल्पना आहे. म्हणून चांगली कल्पना जर आम्ही केली तर आपण सगळ्या गोष्टीतून आम्ही मुक्त होऊ आणि मुक्त होऊन पुढे काय करू? ब्रह्मप्राप्ती आम्हाला. त्यामुळे जर आपण त्या कल्पनेतून मुक्त झालो तरच आपल्याला याच्यातून ब्रह्मप्राप्ती होईल. म्हणून समर्थ म्हणतात की एवढंच शक्य नाही, तर पुढे समर्थ म्हणतात एवढंच सांगत नाही, तर पुढे समर्थाने अजून त्याची स्पष्टीकरण त्याचं दिले. सर्वांचे म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाचं केवळ, इचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडून जाये. समर्थ एवढंच सांगत नाही, तर समर्थ म्हणतात सद्गुरूंचे पाय सेवावे. तर नुसती त्यांना नमस्कार करणे नाही, समर्थांना नमस्कार करणे नाही, त्यांची सेवा करणे एवढंच फक्त या ठिकाणी अपेक्षित नाही समर्थांना. तर अनेकदा भगवंत भेटावा यासाठी मी माझ्याकडून ज्या गोष्टी करू शक्य आहे तेवढं आम्ही करू शकतो. जसं उदाहरणार्थ श्रवण भक्ती आपण करू शकतो. मी स्वतःहून जाऊन कीर्तनाला बसू शकते, याचा अर्थ श्रवण करणे हे माझ्या हातात आहे. त्यानंतर माझ्या हातात आहे कीर्तन करणे, भगवंताचं नाम घेणं, मी इतरांना सांगणे, कीर्तन भक्ती झाली. मी नामस्मरण करते आहे, भगवंताचं नाम मुखामध्ये घेते आहे, परंतु यामध्ये इथे भगवंत आणि भक्त याखेरीज कोणाचीही आवश्यकता नाही नामस्मरणामध्ये. म्हणून समर्थांनी हा अध्यात्म मार्ग अत्यंत कठीण आहे आणि सद्गुरू ब्रह्म संकल्पना ही अत्यंत सूक्ष्म आहे. ब्रह्म हे कळत नाही, मग ते कळण्यासाठी केवळ माझा प्रयत्न महत्त्वाचा नाही, तर माझ्या प्रयत्नाला शक्तीची गरज आहे. आणि ती शक्ती म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंची कृपा असली पाहिजे. सद्गुरू कृपेविना ते शक्य नाही. म्हणून सद्गुरूंची कृपा असली पाहिजे आपल्यावर. म्हणून सद्गुरू जर आमच्या जीवनात आले तर आम्ही ब्रह्माला जाणू शकू. ब्रह्माला जाणण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. त्याच्यातील एक गोष्ट म्हणजे सद्गुरू आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्संग. सद्गुरू भेटले, नमस्कार केला म्हणजे आम्हाला ब्रह्म कळलं असं होत नाही. त्या सत्संगात राहिलं पाहिजे हो. आपल्याला आपला विधाता भेटलेला आहे, त्याचं आपण ऐकलं पाहिजे, त्याच्यानुसार वागलं पाहिजे. आणि जर तोपर्यंत आपण सत्संगात बसत नाही तोपर्यंत या कल्पना काही थांबणार नाही. कल्पनेंना जर थांबवायचं असेल तर उत्तमात उत्तम विचार करा, चांगले विचार ठेवा, चांगले विचार करा आणि चांगल्याच कल्पना करा. तर त्याच्याबरोबर सत्संग म्हणून सत्संग, त्याच्याबरोबर एकदा भेट होणार नाही. तर जोपर्यंत मला ब्रह्माची अनुभूती होत नाही तोपर्यंत संतांचा संग धरणे याने आम्हाला ब्रह्माची प्राप्ती होईल, याशिवाय तो कळणार नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान कळण्यासाठी संत सद्गुरू यांची गरज आहे. प्रत्यक्ष परमेश्वर हा कळण्यासाठी यांची गरज आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुला जर प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूती घ्यायची असेल, तुला जर सद्गती प्राप्त करायची असेल, तर तू काय कर? तर पादसेवनतेची जाणावे, काया वाचा मनोभावे. समर्थ पादसेवन भक्तीची व्याख्या पण करताना म्हणाले की काया वाचा आणि मन या 3 प्रकारे सद्गुरूंची आम्हाला सेवा करता आली पाहिजे. अनेकांना असे वाटते की सद्गुरूंकडे देहाने गेलो, नमस्कार केला, फुले वाहिली, त्यांचं चरण धुतले की आमचं कर्तव्य संपलं.
काय ती गुरुदक्षिणा ठेवली, जी आपल्याला जमेल तेवढी, आमच्यावर गुरु प्रसन्न होतील. पण सद्गुरू केवळ एवढ्याने प्रसन्न होणार नाहीत. तर सद्गुरू प्रसन्न व्हावे असं वाटत असेल, साधू संतांनी आणि सद्गुरूंनी ज्या मार्गाने ते गेले त्या मार्गाचं अनुकरण करणे, त्यांच्याप्रमाणे वागणे याचा अर्थ आहे पादसेवन. सद्गुरू पुढे चालतात आहे, त्यांच्या मागे असलेलं जी धूळ आहे त्या साधकांवर उठेल आणि त्या संत चरण रजामुळे माणसाचं कल्याण होईल. म्हणून संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये, मग राम नामे उपजे आवडी, सुख कडोगडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्टे पूर्ण पुण्य. आमचं पूर्वपुण्य असेल तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, तर तुम्हाला संतांची संगती घ्यावीशी वाटेल. संत संगतीमध्ये तर तुम्हाला संतांची संगती घ्यावीशी वाटेल, संत संगतीमध्ये आपल्याला आनंद वाटेल. जर आपली परमपुण्याई असेल, श्रवण करणे, कीर्तन करताना, नाम घेताना मला आनंद वाटतोय, हा मनाचा संबंध आहे. परंतु जेव्हा पादसेवन भक्ती येते तेव्हा तो माझ्या मनाचा संबंध संपतो आहे आणि सद्गुरूंच्या मनाचा संबंध सुरू होतो आहे. या तीनही भक्तीमध्ये माझी ॲक्टिव्हिटी आहे, मी स्वतः त्यामध्ये कार्यरत आहे आणि माझ्या मनाने आहे, मी स्वतः त्यामध्ये कार्यरत आहे, मी ते सगळं करतो आहे. पण आता माझे मन आता ते संपलं आहे, तू मन मीची करी, तेव्हाच आपल्या कल्पना थांबतील. आता ते मन जे आहे ते आता माझं नाही राहिलंय, ते मन आता भगवंताचं झालेलं आहे. आमचे सद्गुरू जे सांगतील त्याप्रमाणे मी वागेल, ती अनन्यता आहे, ती आज्ञाधारकता आहे. त्या शिष्यामध्ये ती आलीच पाहिजे. जोपर्यंत ती आज्ञाधारकता त्याची आणि अनन्यता येणार नाहीत, तोपर्यंत त्याचा उद्धार होणार नाही. म्हणून आपल्या परंपरेमध्ये सद्गुरू केला पाहिजे असं म्हणतात. संत तुकाराम महाराजांचे गुरु त्यांना स्वप्नामध्ये बाबाजी महाराजांनी त्यांना मंत्र दिला आणि त्या मंत्राचा जप करून त्या मंत्राच्या सामर्थ्याने तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष परब्रह्म उभं केलं. अनुरेणूतून ठोकडा तुकार आकाशा एवढा. समर्थांना प्रत्यक्ष रामरायांनी मंत्र दिला. समर्थांचा दासबोध म्हणजे काय, तर माझे स्वरूप स्वतः सिद्ध, मी सगळा त्याच्यातच आहे. म्हणजे समर्थांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे करणे याचा अर्थच आहे पादसेवन भक्ती. पादसेवन भक्ती म्हणजे गुरूंची जी इच्छा आहे त्याप्रमाणे शिष्याने आचरण करणे. म्हणून समर्थांनी म्हटलंय, सतत चिंतन करा, काया वाचा मनोभावे त्या भगवंताशी जोडले जा, तरच तुमचा उद्धार होऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून म्हटलंय, म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाचे केवळ इच्छे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. तुमच्या कल्पनेमध्ये सुद्धा ब्रह्म असला पाहिजे, तुमच्या कल्पनेमध्ये परमेश्वर तुमचे सद्गुरू असले पाहिजेत, तरच तुमची कल्पना ही उत्तमाची असेल. जर कल्पना जर वाईट असेल तर त्याची फलप्राप्ती ही वाईटच असेल. म्हणून चांगल्याची कल्पना करा, त्या भगवंताची, त्या परमेश्वराची कल्पना करा. एवढ्या जर कल्पना करतात आहात तर भगवंताची करून बघा, किती मन प्रसन्न होईल. जे काय आपले सुख दुःख असतील ती दुःख सगळे आपण विसरून जाऊ. म्हणून सर्वांचे मूळ केवळ कल्पनाच आहे आणि ह्या कल्पनेला समूळ नष्ट केले म्हणजेच परब्रह्म प्राप्ती होईल, अन्यथा आपल्याला परब्रह्म प्राप्ती ही होणार नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे बघा, श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडवून जाये. यासाठी काय केलं पाहिजे, निरंतर श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निजध्यास केलं पाहिजे, म्हणजे मिथ्या कल्पनेचे भान आपलं उडून जाईल. शुद्ध ब्रह्माचा निश्चयो, करी कल्पनेचा जयो, निश्चितार्थ संशय तुटून गेला. स्वस्वरूपानुभवाने शुद्ध ब्रह्मस्वरूपा संबंधी दृढ निश्चय झाला की कल्पनेवर जय मिळवता येतो आणि या निश्चयामुळे संशयही आपला कसा होतो, नष्ट होतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे, जैसे सूर्याचे उजेडे नासे तम. सूर्योदय झाल्यावर त्याच्या प्रकाशामुळे अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे सत्य अशा परब्रह्मा पुढे मिथ्या असलेले कल्पनेचे कोडे कसे शिल्लक राहणार हो, कसं काय शिल्लक राहील, नाही शिल्लक राहू शकणार. तैसे ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान. तसे ज्ञानाच्या प्रकाशाने मिथ्या कल्पना नाश पावली की आपोआपच द्वैताचे अनुसंधान तुटून जाते, नष्ट होते. तसं समर्थ पुढे म्हणतात, कल्पनेने कल्पना उडे, कल्पनेनेच कल्पना उडू शकते, कल्पनेने कल्पना उडे,
जैसा मृगे मृग सापडे, का शरे शर आतुडे आकाश मार्गी. जसे जनावराच्या योगे जनावरास पकडता येते अथवा आकाश मार्गाने जाणाऱ्या एका बाणास दुसऱ्या बाणानेच नष्ट केले जाते, तसे कल्पनेच्या योगानेच कल्पनेचा नाश करता येतो. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, शुद्ध कल्पनेचे बळ जालिया नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावध ऐका. शुद्ध कल्पनेचे बळ वाढले की सबळ कल्पना नाश पावते. ह्या वचनाचा जो अभिप्राय आहे तो सावध चित्त करून ऐकावा. शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. स्वतः निर्गुण समर्थ म्हणतात, शुद्ध कल्पनेचं बळ वाढले की सबळ कल्पना काय होते, नाश पावते. आणि ह्या वचनाचा जो अभिप्राय आहे तो सावध चित्त करून ऐका. काय म्हटले समर्थांनी, तर शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण, स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. म्हणजे समर्थ म्हणतात, स्वतः निर्गुण ब्रह्माचे अनुसंधान करणे, सत्स्वरूपाचे जराही विस्मरण न होऊ देणे, ही शुद्ध कल्पनेचीच खूण आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन, अद्वै निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. द्वैताचे निरसन करून सदोदित स्वस्वरूपानुसंधानाने परब्रह्माच्या अद्वै स्वस्वरूपासंबंधी दृढ निश्चय करणे ही शुद्ध कल्पना आहे. अद्वैत कल्पिते शुद्ध, द्वैत कल्पिते अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. अद्वैताची कल्पना ही शुद्ध कल्पना आहे. जी द्वैत कल्पते ती अशुद्ध कल्पना आहे. जी द्वैत कल्पते ती अशुद्ध आणि जी अद्वैत कल्पना करते ती शुद्ध आहे. या अशुद्ध कल्पनेला सबळ म्हटलं आहे. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैत कल्पी. अद्वैतासंबंधी निश्चितार्थ हे शुद्ध कल्पनेचं स्वरूप लक्षण आहे. उगीच द्वैताची कल्पना करते तिला अशुद्ध कल्पना असे म्हणतात. अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे, द्वैता सरीसी निरसे सबळ कल्पना. अद्वैत कल्पना जेव्हा प्रकाशते त्या क्षणी द्वैत नाहीसे होते आणि त्या क्षणी सबळ कल्पनाही नष्ट होते. कल्पनेने कल्पना सरे, ऐसी जाणावी चतुरे, सबळ गेली या नंतरे शुद्ध उरली. याचप्रमाणे अद्वैत कल्पनेने द्वैत कल्पना आपोआप नष्ट होते. हे चतुर लोकांनी जाणून घ्यावे आणि सबळ कल्पना ही नष्ट झाली की केवळ काय उरणार आहे, शुद्ध कल्पनाच उरणार आहे. शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. स्वस्वरूपाचे निरंतर अनुसंधान हे शुद्ध कल्पनेचं रूप आहे. याप्रमाणे स्वस्वरूपास कल्पिता ती स्वतः तद्रूप होऊन जाते. म्हणून पुढे म्हटलं आहे, कल्पनेसी मिथ्यात्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चय नासिले कल्पनेसी. याप्रमाणे सहज ज्यावेळी तद्रूपता प्राप्त होते तेव्हा शुद्ध कल्पना ही नाहीशीच होते, म्हणजे तिला मिथ्यात्व प्राप्त होते आणि आत्मानुभवाने कल्पना समूळ नष्ट होते. जेची क्षणी निश्चय चळे, तेची क्षणी द्वैत उफाळे, जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार. ज्या क्षणी तो निश्चय डळमळू लागतो त्या क्षणी द्वैत उफाळून येते आणि ज्याप्रमाणे सूर्यास्तकाळी अंधकार प्रबळ होऊ लागतो त्याचप्रमाणे ज्ञान मलिन झाले की अज्ञानाचा जोर वाढू लागतो. आणि असे होऊ नये याकरता काय करावं, अध्यात्माचं श्रवण अखंड करीत असावं. अखंड, त्याच्यात खंड पडू देऊ नये. म्हणून म्हटलंय, तैसे ज्ञान होता मळीन, हे ज्ञान मळीन न होण्यासाठी अज्ञान प्रबळीत जाण, या कारणे श्रवण अखंड असावे. म्हणून श्रवण करा. आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू एका बोले, जयास द्वैत भासले ते तू नवेसी सर्वता. असो आता हे बोलणं जे आहे ते राहू दे. तुझी शंका एका वचनानेच नष्ट करतो. ज्याला द्वैत भासते ते मन हे तुझे स्वरूप नाही, हे लक्षात ठेव. मागील आशंका फिटली, इतुके नहे कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. याप्रमाणे मागील शंका फिटली म्हणून ही कथा आता मी इथे संपवतो आहे. आता पुढील निरूपण ऐकण्यासाठी तू आता सावध हो. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरसन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.